आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंवरती सकाळी हल्ला करण्यात आलेला होता। तोंडाला मास्क लावून आलेल्या 5 जणांना क्रिकेट स्टंपने या ठिकाणी हल्ला करताना पाहण्यात आलं आणि या हल्ल्यामध्ये देशपांडे जखमी झालेले असून जशास तसं प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा मनसेने दिलाय। नेते संदीप देशपांडेंवरील हल्ला, 5 जणांचा संदीप देशपांडेंवर हल्ला, पाळ ठेवून हल्ला केल्याचा संशय। शुक्रवारी सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंवर हल्ला करण्यात आला। मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या देशपांडेंवर हा हल्ला करण्यात आला। 5 जणांनी देशपांडेंवर हल्ला केल्याचं समोर आलंय। हल्लेखोरांनी क्रिकेट स्टंपने मारहाण केली। या हल्ल्यात संदीप देशपांडेंच्या हातापायाला दुखापत झाली आहे। देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देशपांडेंनी या हल्ल्यामागे कोण हे सर्वांना माहीत असल्याचं सांगितलं। कोणाला घाबरत नाही, कोणाला घाबरणार नाही आणि याचे घाबरवायचा प्रयत्न कोणी करू नये। आम्ही कोणाला भीक घालत नाही आणि यामध्ये कोण लोक आहेत हे सगळ्यांना माहिती। हल्लेखोर तोंडाला मास्क आणि रुमाल बांधून आले होते। आरोपींनी पाळ ठेवून हल्ला केल्याचा संशय। या हल्ल्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले असून जशास तसं उत्तर देणार असल्याचं ठाणे मनसे नेत्यांनी सांगितलं। या हल्ल्यानंतर या लोकांनी महाराष्ट्राची एक नवीन संस्कृती तयार केलेली आहे असं मला वाटतं आणि ह्या संस्कृतीत त्यांनी जी काही नवीन संस्कृती तयार केली आहे त्याच संस्कृतीला धरून आम्ही आमची उत्तरं देऊ। शिवाजी पार्कमध्ये सकाळी 7-7:30ला जो काही हल्ला झाला, तोंडाला पट्ट्या बिट्ट्या लावून मास्क लावून, सो मला वाटतं आम्ही ज्या वेळेला उत्तर देऊ त्यावेळेला आमच्या तोंडाला पट्ट्याही नसतील आणि मास्कही नसतील। देशपांडेंवरील हल्ल्यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकास्त्र टाकलं। संदीप देशपांडेंचा कालचाच विषय आहे, आज सकाळचाच विषय आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर नेतेच, राजकीय लोकच आणि मोठे मोठे लोकच जर त्या ठिकाणी सेफ नसतील तर मग सामान्य लोकांचा काय प्रश्न आहे। संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। मात्र या हल्ल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्याला आता राजकीय वळण मिळालेलं आहे। देशपांडेंवरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची मागणी मनसेने केली आहे, तर वरुण सरदेसाईंची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। एकंदरीतच मुंबईमध्ये आता नव्या राजकीय संघर्षाची पायाभरणी झाली आहे। आम्ही कोणाला घाबरत नाही, कोणाला घाबरणार नाही आणि याचे घाबरवायचा प्रयत्न कोणी करू नये। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे जे सध्या गुंड आहेत यांना ताब्यात घ्यावं आणि यांची चौकशी करा। त्या वरुण सरदेसाई आणि या संबंधित लोकांचं याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का? संदीप देशपांडेंवर शिवाजी पार्कमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। संदीप देशपांडे मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडतायत, याकडे अमेय खोपकर यांनी लक्ष वेधलं। मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती। संदीप देशपांडेंनी भ्रष्टाचारावरून आक्रमक भूमिका घेतल्यानं ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली होती आणि त्यातूनच हा हल्ला झालाय, याकडे लक्ष वेधत अमेय खोपकरांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले। मुंबई पोलिसांनी ताबडतोब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे जे सध्या गुंड आहेत, ही 2 माणसं यांना ताब्यात घ्यावं आणि यांची चौकशी करावी आणि जर तथ्य निघालं त्यांना अटक करावी। लोकप्रतिनिधी आमचा संदीप देशपांडे जो सतत मुंबई महानगरपालिका आणि सगळे भ्रष्टाचार बाहेर आमचे संदीप देशपांडे बाहेर करतायत आणि असे जर हल्ले होणार असतील तर काय बोलायचं ना, आम्ही गप्पा बसायचं। संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेत, याकडे अमेय खोपकरांनी लक्ष वेधलं। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे कट्टर विरोधक असलेल्या नितेश राणेंनी सुद्धा आयती चालून आलेली संधी सोडली नाही। देशपांडेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वरुण सरदेसाईंची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। जेव्हा विविध विषय मुंबई महापालिकेमध्ये घेत होता, अध्यक्ष होते, 1 मिनिट द्या, घेत होता, मग त्यानंतर त्याच्यावर हल्ला होतो अध्यक्ष मध्ये सकाळी, मग नेमकं या वरुण सरदेसाई आणि या संबंधित लोकांचं ह्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, याही बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे। मनसे आणि ठाकरे गटातलं राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे।
त्यातच शिवाजी पार्क या मुंबईतल्या हृदयस्थानी असलेल्या भागामध्ये झालेल्या या हल्ल्याचे धागेदोरे पालिकेतल्या भ्रष्टाचाराशी जोडले जात असल्यानं राजकीय गोटात खळबळ उडालेली आहे। परिणामी ठाकरे गटाची प्रतिक्रिया या प्रकरणात महत्त्वाची होती। कोणत्याही नागरिकावर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हल्ले होणं हे चांगल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही। कोणी असेल, सामान्य माणूस असेल, एखादा राजकीय कार्यकर्ता असेल, त्याला धमक्या देणं आणि मग मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगणं की हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे करतायत वगैरे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हल्लेखोरांना बळ मिळतं। मुंबई महानगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते। पालिका निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे। मात्र भ्रष्टाचाराचा मुद्दा, संदीप देशपांडेंवरील हल्ला आणि तत्कालीन सत्ताधारी ही सगळी सांगड घातली जात असल्यानं आगामी काळात राजकीय भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खासदार संजय राऊतांवरील हक्कभंग प्रकरणी कारवाई आता होळी नंतरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। संजय राऊतांनी हक्कभंग नोटिशीला मुदतीत उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे आता विधानसभा विशेषाधिकार समितीची पुढील बैठक 9 मार्चला होणार आहे आणि त्या बैठकीत राऊतांवरील कारवाई संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे। खासदार संजय राऊतांना हक्कभंग प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती। विधिमंडळ हे चोर मंडळ आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केल्यानं वाद निर्माण झाला होता। या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं, चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही। याच्याबद्दल मी आपल्याकडे हक्कभंगाची सूचना ऑलरेडी मी त्या ठिकाणी दिलेली आहे। जी बनावट डुप्लिकेट शिवसेना तयार झाली आहे, ज्यामध्ये विधिमंडळ नाही तर चोर मंडळ या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर राऊतांना नोटीस बजावण्यात आली होती। नोटीसीला उत्तर देण्याची मुदत संपल्यानंतर ही संजय राऊतांनी उत्तर दिलं नाही। मी अजून नोटीस वाचली नाही, माझ्या हातात नोटीस नाही पडली। नोटीस मी जेव्हा घरी जाईन, कार्यालयात जाईन, तेव्हा मी नोटीस पाहीन। माझ्या हातात जर इथे नोटीस आली असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो। मी बाहेर आहे। इतक्या घाईघाईनं कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही, तुम्हाला माहिती आहे। कायद्याचं राज्य म्हटल्यावरती कायद्याचा नीट अभ्यास केला पाहिजे। संध्याकाळी 6:30 वाजता हक्कभंगासंबंधीच्या नोटिसीला उत्तर देण्याची मुदत संपली। त्याआधी दुपारी विधानसभा विशेष अधिकार समितीची बैठक झाली। बैठकीत समितीनं हक्कभंग नोटीस प्रस्तावाची माहिती घेतली। समितीची पुढील बैठक 9 मार्चला होणार आहे। राऊतांनी लेखी उत्तर दिलेलं नसल्यानं त्यांना पुन्हा स्मरणपत्र पाठवलं जाईल। तसंच राऊतांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत द्यायची की नाही यावर निर्णय होऊ शकतो। संजय राऊतांनी त्यांच्या वक्तव्यावर माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं। विधिमंडळाचा अपमान होईल असं काही एक विधान केलं नाही। जे लोक आमच्यातून फुटून गेले त्याला चोर मंडळ म्हटल्याचं राऊतांनी सांगितलं। मात्र संजय राऊतांनी त्यांचं लेखी उत्तर अद्याप दिलेलं नाही। त्यामुळे संजय राऊतांवर कारवाईची टांगती तलवार अजूनही कायमच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कसब्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झालेले आहेत। मात्र धंगेकर नक्की कुणाचे असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। अर्थात त्याचं कारणही तसंच आहे। काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अक्षरशः रान उठवलं आणि त्यामागचं नेमकं कारण काय होतं पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। रवींद्र धंगेकरांच्या विजयामुळे काँग्रेसच्या अंगावर तब्बल 28 वर्षांनी विजयाचा गुलाल पडला। मात्र रवींद्र धंगेकरांच्या विजयासाठी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली। शरद पवारांनी प्रचाराच्या मैदानात शट्टू ठोकला तर दुसरीकडे अजित पवारांनी सभा आणि रोड शोच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडवला। अजित पवारांनी ही जागा इतकी प्रतिष्ठेची का केली या प्रश्नाचं उत्तर आगामी पालिका निवडणुकीमध्ये दडलेलं आहे। पोटनिवडणूक जिंकल्यानं कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय। पुणे महानगरपालिका जिंकण्यासाठी हा आत्मविश्वास कामी येणार आहे। या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी विजय मिळवून देण्यासाठी काम केलं त्यांना तिकीट देऊन पुढची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा प्रचारही
भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही हा संदेश देण्यात अजित पवार यशस्वी ठरले। एक रवी धंगेकरच्या वरची लढाई त्यांना इतकी महागात गेली की त्यांना इथं मुक्काम राज्याचा कारभार सोडून ते इथे येऊन बसलेत। त्यामुळे राज्य त्यांनी मोकळं सोडलं आणि निवडणूक फक्त जिंकण्यासाठी इथे येऊन बसलेत। त्याचा तुम्हाला फायदा झाला की तोटा झाला? फायदाच होणार ना, फायदाच झाला। रवींद्र धंगेकरांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच ठाकरे गटानंही मैदान मारलं होतं। पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यामुळे शिवसैनिकही धंगेकरांच्या विजयासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात द्वेषानं लढत होते। या सर्वांच्या प्रयत्नामुळे रवींद्र धंगेकरांचं आमदार होण्याचं स्वप्न साकार झालंय। ह्याच्यात काय बदल नाही होणार, जास्ती उलट काम रवी धंगेकर होऊन करणार आहे। आता इथून पुढं आता हे 1.5 वर्षाची टर्म आहे, इथून पुढचं कसं गणित? इथून पुढे 25 वर्ष बी राहणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला 2017 मध्ये गमवावी लागली होती। तो पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला होता। त्यामुळे या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी अजित पवारांनी आतापासूनच पावलं टाकायला सुरुवात केली आहे। पालिका निवडणुकीच्या आधी झालेली ही पोटनिवडणूक अजित पवारांसाठी लिटमस टेस्ट होती आणि त्यामुळेच रवींद्र धंगेकरांसाठी अजित पवारांनी रान उठवलं होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिमगोत्सवामध्ये खेडमध्ये राजकीय शिमगा सुरू झालेला आहे। शिवसेना आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडतायत। 5 मार्चला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंची कोकणातली पहिलीच सभा असल्यानं सर्वांचं लक्ष या सभेकडे लागलंय। राज्यातलं सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंना मिळालेलं शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह यामुळे ठाकरे गट बॅकफूटवर गेला होता। मात्र आता ठाकरे गटानं आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे। शिवसेना नेते रामदास कदमांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची रणनीती आखण्यात आली आहे। कदमांच्या होम ग्राउंडवर जाहीर सभा घेत असतानाच संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। संजय कदम यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत। संजय कदम 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते। त्यानंतर 2019 मध्ये रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम आमदार झाले। योगेश कदम यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत संजय कदम ठाकरे गटाला साथ देणार आहेत। जाहीर प्रवेशाच्या आधी संजय कदम यांनी कदम पिता पुत्राचा जोरदार समाचार घेतला। योगेश कदम काल सुद्धा विधान भवनाच्या पायरीच्या बाहेर की मला अजूनही मातोश्रीची आठवण येते। मग तुला आठवण येतं, मग तुझा बाप का शिव्या देतो का? दोघांनी ठरवलंय की एकानं मातोश्रीची आठवण करायची आणि बापानं मातोश्रीला शिव्या द्यायच्या आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरले। ठाकरे गटाची 5 तारखेला सभा होणार असल्यानं शिवसेना 19 तारखेला प्रत्युत्तर सभा घेणार असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली। संजय कदम करत असलेल्या पक्षांतराची त्यांनी जोरदार खिल्ली उडवली। 5 तारखेच्या सभेचा तसुभव देखील कोकणामध्ये काही फरक पडणार नाही, कारण उद्धवजींनी रामदास कदमला संपवण्याचा कसा प्रयत्न केला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि म्हणून त्यांचं स्वागतच। या खेळला 5 तारखेला 19 तारखेला त्याच ठिकाणी मी सभा लावले। ज्या दिवशी माजी आमदार संजय कदम उद्धव गटामध्ये प्रवेश करणार त्या दिवशी 2024च्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या विजयावरती शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यांच्या ह्या प्रवेशामुळे माझा प्रवास, राजकीय प्रवास हा अजून सुखकर करण्यासाठी मी त्यांचे आभार मानतो किंबहुना। कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झालेली असतानाच राजकीय शिमगाही सुरू झालाय। खेडमध्ये 15 दिवसात होणाऱ्या 2 राजकीय सभांमुळे कोकणातलं राजकीय धुमशान चांगलंच रंगणार यात शंकाच नाही। चंद्रकांत बंदकर, न्यूज 18 लोकमत, खेड। राज्यामधील अंगणवाडी सेविकांसाठी सरकारनं खुश खबर दिलेली आहे। अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये सरकारनं 20% वाढ केली आहे, तर मे महिन्यापर्यंत 20,000 अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती मंगल प्रभात लोढांनी दिली आहे। अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यावर सरकारनं भर दिलाय। मानधनात वाढ करण्यासोबतच जागेच्या भाड्याच्या तुटपुंजा रकमेमध्ये बदल करणं, नवे मोबाईल देणं यासाठी राज्य सरकारनं तरतूद केली आहे। इतकंच नव्हे तर अंगणवाड्यांची संख्या वाढवण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत
नव्या प्रस्तावांच्या हालचाली आता पूर्णत्वाला गेल्यात. ग्रामपंचायत आणि इतर भागातील शाळांमधील सुमारे 20,000 खोल्या अंगणवाड्यांसाठी देण्याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. विधानसभेत या प्रकरणी झालेल्या चर्चेत विरोधकांनी ठोस आश्वासनाची मागणी केली होती. अध्यक्ष माननीय मंत्री महोदय अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं, परंतु त्यांचं उत्तर मात्र संवेदनशील नाही, ही वस्तुस्थिती आहे. करीब याला काय अर्थ आहे? आतापर्यंत मी सभागृहामध्ये उत्तर ऐकले, कधी चुकले लोक मंत्री जातात, पण करीब हे उत्तर कधीच असत नाही. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, स्पष्टपणे बोललं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अत्यंत मोठा मोर्चा मागील आठवड्यामध्ये कॉम्रेड मिलिंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघटनांचा झाला. प्रचंड हजारोना महिला भगिनी या सगळ्या आल्या होत्या. त्यांची अपेक्षा आहे सरकारकडून, आणि अशा वेळेस करीब उत्तर द्यायचं का त्यांना? विरोधकांनी केलेली मानधन वाढवण्याची मागणी सरकारनं मान्य केली, मात्र अंगणवाडी सेविकांना 15,000 पगार देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. मध्ये त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे जे मुख्यमंत्री होते त्यावेळी वाढ झाली होती. आता 2023 मध्ये माननीय एकनाथदादी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याने परत वाढ केली. आता संवेदनशील कोण आहे, असंवेदनशील कोण आहे, ते आपण निर्णय करा. करीब काही नाही, नंतर आपला बजेट पेश होणार आहे. त्यामध्ये सर्व जे फिगरचे बजेटचे आहे, मी मर्यादा पाळून सांगतो, मी या सदनावर सांगतो, सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सांगतो, आपण मानधनवर वाढ करणार आहे. अंगणवाडी सेविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळालाय. तसंच ग्रामीण भागात अंगणवाड्यांची संख्या वाढणार असल्यानं तिथल्या मुलांच्या आरोग्य आणि विकासासाठी ही महत्वाची घडामोड आहे, यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये एका छोट्याशा ब्रेक नंतर. आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानसभेमधील भाषणामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निशाण्यावरती होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये अजित पवारांना कधी चिमटे तर कधी कोपरखळ्या देखील मारल्या आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. पाहूयात याविषयीचाच आमचा या क्षणाचा हा विशेष रिपोर्ट. शुक्रवारी विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर होते. मी असं काही बोललो नाही की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीकडे जायला लागेल, असं का बोललो का मी? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा चिमटे काढले. भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना, ते अजितदादाच म्हणाले त्याची साईज बी सेमच आहे सगळी. भाषणाच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा सुद्धा दिला. ज्या काही सुरस कथा आहेत त्या हळूहळू बाहेर येत आहेत. काही 2-4 मला यांनी सांगितल्यात, सगळ्यांना सांगितलं मला यांनी अजून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांवर जोरदार घणाघात केला आणि त्याला कारणही तसंच होतं. नुकतेच अजित पवार यांनी विधानसभेत शिंदे सरकारवर टीका केली होती आणि ज्याला पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना चांगलेच टोले लगावले, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं. मी निवडणूक आयोग म्हणालो, मी त्याचं स्पष्टीकरण पण दिलं. तुम्ही 2-4 वेळा ते निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग, अरे निवडणूक आयोग का लोकसेवा आयोग, रिझल्टला महत्व आहे. रिझल्ट दिला मी लगेच. मी त्याच्यावर बोललो, माझा खुलासा दिला, पण मी असं काही बोललो नाही की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीकडे जायला लागेल, असं का बोललो का मी? मला माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी तरी काय मुख्यमंत्री होत नाहीये, त्यामुळे कोणाची पैज लागली, कोणाचं काय झालं याच्याबद्दल मला काय माहित नाही. मुख्यमंत्र्यांना काय माहित असेल तर त्यांना ते लखला बसू. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या शर्यतीवरूनही शिंदे यांनी अजित पवार यांना डिवचलं. तसंच विरोधकांना त्यांनी सूचक इशाराही दिला. जयंतराव, आता तुम्ही अजितदादा आणि आणखी कोणी आहेत ते आता मुख्यमंत्री सगळं भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना, ते अजितदादाच म्हणाले त्याची साईज बी सेमच आहे सगळी. ते कोण लावते बघा जरा, आणि एकदा ठरवा
कुणाचं ते नाव फिक्स करून मुख्यमंत्री पदावरनं त्या खुर्चीवर बसून धमकावणं की तुम्हाला बघून येऊ, तुम्ही डॉन नाहीये. डॉन एकनाथ शिंदे नाही, चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे. हा लोकशाही मधला खूप मोठा सन्मानाचं पद आहे. दरवेळेस तुझं मला माहिती आहे, तुझं मला माहिती आहे, हा तुझं मला माहिती आहे. अरे तुझं मला माहिती आहे तर काढा ना एकदा. राज्यातील सत्तांतरापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं राजकीय संघर्ष पेटल्याचं चित्र आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्तानं दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी मागं अनेक रहस्य दडलेली आहेत. 2.5 दिवसांच्या सरकारवेळी पडद्याआड ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या उघड केल्यास अनेकांची राजकीय अडचण होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्या 2.5 दिवसांबाबतचं गूढ आता आणखी वाढलंय. पहाटेच्या शपथविधीची रहस्य किती? गुपित फोडल्यास अनेकांची पंचाईत. शिंदे फडणवीसांचा विरोधकांना इशारा. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राला माहिती आहे. या घटनेला 2.5 वर्ष उलटल्यानंतरही त्यावेळेला पडद्यामागे काय घडत होतं याची संपूर्ण माहिती अजूनही महाराष्ट्रातल्या जनतेला झालेली नाही. त्यावेळेला काय काय राजकीय घडामोडी घडल्या ते जर सांगितलं तर अनेक राजकारण्यांची पंचायत होईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दाव्याला देवेंद्र फडणवीसांनीही दुजोरा दिलाय. त्याच्यात मी काही जात नाही, ते जुनं झालेलं आहे. पण त्यातल्या अनेक ज्या काही सुरस कथा आहेत त्या हळूहळू बाहेर येत आहेत. काही 2-4 मला यांनी सांगितल्यात, सगळ्यांना सांगितलं मला यांनी अजून, आणि त्यांनी काय सगळ्या स्पष्ट केलेले नाहीत. परंतु त्या मी इथे बोलू इच्छित नाही. अनेक लोकांची त्याच्यामध्ये पंचायत होऊ शकते. परंतु तुम्ही सांगितलेलं ते अर्धच सांगितलंय, बरोबर ना? पूर्ण सांगू नका इथे. पण ते जेव्हा ते सांगतील आणखी तेव्हा देखील मोठा शॉक सगळ्यांना बसेल, एवढी सगळ्यांनी खात्री बाळगा. फडणवीस आणि पवार सरकारमधील घडामोडींबाबत सांगताना जयंत पाटील हे कशासाठी आग्रही होते याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे. त्यांच्यावर अन्याय करून तिकडे आले. जयंतरावाचं ती इच्छा होती, तिकडं होती की नाही? रेकॉर्डवर घेऊ का? पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातला भूकंप होता. त्या 35 दिवसांवर अनेक पुस्तकंही आली, पण तरीही हे सगळं अर्धसत्य असल्याचं राजकीय नेते सांगतात. त्यामुळे त्या रहस्यमय घटनांवरून पडदा हटल्यास कुणाकुणाचं राजकीय वस्त्रहरण होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला आता शिवधनुष्य यात्रेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची तयारी सत्ताधारी शिवसेनेनं केलेली आहे. गुढीपाडव्याला नागपूरमधून ही यात्रा सुरू होणार असून 5 विभागात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत आणि त्यामुळे आगामी काळामध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. शिवसंवाद यात्रा विरुद्ध शिवधनुष्य यात्रा. शिवधनुष्य यात्रेतून ठाकरेंना प्रत्युत्तर. राज्यात पुन्हा रंगणार राजकीय सामना. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यात ठिकठिकाणी रोड शो आणि जाहीर सभा घेत मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. लोकांमध्ये जी काही भावना आहे 50 खोके एकदम ओके, ती सगळीकडे सर्वत्र पसरलेली. आपण बघा लहान मुलांमध्ये देखील ते माहिती आहे, सगळ्यांना खोक्याचा अर्थ माहिती आहे. आता वेगळे आकडे देखील लावत आहेत. आता हे आम्ही नाही बोललेलो, हे लोकांमधून आलेलं आहे. कुठचे खोके कुठच्या राज्यात, हे वेगळ्या गोष्टी आता सगळे बोलायला लागले. शिवसंवाद यात्रेतून सतत होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिंदे समर्थकांनी कंबर कसली आहे. राज्यात सत्ताधारी शिवसेनेकडून शिवधनुष्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय.
जो त्यांनी गहाण ठेवला होता काँग्रेस राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण, तो धनुष्यबाणही आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळे ही शिवसेनेची यात्रा संपूर्ण विदर्भामध्ये फिरेल आणि सर्व मोठे नेते या यात्रेमध्ये सामील होणार आहे. नुकतेच निवडणूक आयोगानं शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्हही शिंदेंना मिळालंय. या पार्श्वभूमीवर ही शिवधनुष्य यात्रा काढण्यात येणार आहे. गुढीपाडव्याला नागपुरातून ही यात्रा सुरू होणार असून राज्यातील तालुक्यात ही यात्रा जाणार आहे. विशेष म्हणजे राज्याच्या 5 विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. जवळपास महिनाभर ही यात्रा चालणार आहे. शिवसेनेच्या या शिवधनुष्य यात्रेवर खासदार संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. अशी ढोंगसोंग महाराष्ट्रात चालत नाहीत. महाराष्ट्रामध्ये सचोटी आणि प्रामाणिकपणा चालतो आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही त्याच अग्निपरीक्षेतून बाहेर पडली वारंवार. तेव्हा ते अशा यात्रा बित्रा त्यांच्या काढून, त्यांच्या यात्रा म्हणजे माहिती आहे सगळा पैशाचा खेळ असतो. शिवधनुष्य यात्रेतून उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसंवाद आणि शिवधनुष्य यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटेंचा दारुण पराभव झाला. राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका काटेंना बसला आणि या निवडणुकीमध्ये राहुल कलाटेंनी 40,000पेक्षा अधिक मतं घेतलेली आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना आपलं डिपॉझिट वाचवता आलेलं नाही. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं जागा राखण्यात यश मिळवलंय. भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीच्या नाना काटे यांना बसला. कारण या निवडणुकीत राहुल कलाटे यांना 44,082 मतं मिळाली. पण नाना काटे यांच्या विजयाचा मार्ग रोखणाऱ्या राहुल कलाटे यांचं डिपॉझिटच जप्त झालं. मला असं वाटलं होतं की इलेक्शन ही विकासावर होईल, परंतु कुठेतरी ती भावनेवर आणि एका बाजूनी प्रतिष्ठेची केली गेली असं एकंदर याच्यात दिसतंय. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत 2,87,145 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीच्या नियमानुसार उमेदवाराला आपली अनामत रक्कम शाबूत ठेवण्यासाठी एकूण मतदानाच्या 1/6 म्हणजेच 47,666 मतं मिळणं आवश्यक होतं. मात्र नाना काटे वगळता एकाही पराभूत उमेदवाराला 1/6 मतं मिळवता आली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो केवळ राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे पडलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक संतापाची भावना आहे आणि सहानुभूती ही महाविकास आघाडीच्या नाना काटेंना भेटलेली आहे. त्याच पद्धतीने आज त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. उद्या राहुल कलाटे यांना लोकांच्या प्रतिक्रिया ह्या तोंडावरती ऐकायला मिळतील, हे मात्र दिवाळ सत्य. या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांच्यासह एकूण 26 उमेदवारांना आपलं डिपॉझिट गमवावं लागलंय. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत कलाटेंना 1,00,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. मात्र त्यावेळी काँग्रेस आघाडीनंही त्यांना पाठिंबा दिला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रवींद्र धंगेकर हे कसब्याचे आत्ता आमदार झालेले आहेत, पण त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या दुचाकीचा मोठा वाटा आहे. 15 वर्षांपासून धंगेकर नगरसेवक आहेत. मात्र रवींद्र धंगेकर यांना आलिशान सोडा साध्या 4 चाकीमधून मतदारसंघामध्ये फिरताना कुणी देखील पाहिलेलं नाहीये. बरं, ते नेहमी दुचाकीवरून मतदारसंघामध्ये फिरत असतात. त्यांच्या याच साधेपणामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावलेला आहे. पाहुयात ऍक्टिवावरचा हा ऍक्टिव्ह आमदार. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाजवळ तोफखाना चौकातील या जुन्या 3 मजली इमारतीत नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांचं घर आहे. सध्याच्या काळात लौकिक अर्थानं असं घर आमदाराचं असतं का असा प्रश्न कुणालाही पडेल, पण धंगेकर या इमारतीत राहतात. रवींद्र धंगेकर यांना आमदार करण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो त्यांच्या या ऍक्टिवाचा,
2009ला नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून धंगेकर आपल्या मतदारसंघात फिरण्यासाठी कधीच चारचाकी वापरत नाही। ते फिरतात कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर। त्याला कारणही तसंच आहे। टू व्हीलरमध्ये फिरायचे हेच कारण की सर्वसामान्य नागरिक हा रस्त्याने भेटतो, बोलतो आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण त्याचं काम करायला आपल्याला मदत होते। म्हणजे सगळीच लोक आपल्या मला भेटल्यानंतर लोकांना आठवलं आज काय काम आहे सांगा भाऊला। म्हणजे असं आहे की नसलं काम तरी तो आठवून मला काम सांगतो। आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही धंगेकरांचा नित्यनियम काही बदलला नाही। रोजच्या प्रमाणे ॲक्टिवावर बसून ते मतदारसंघात फेरफटका मारण्यासाठी निघाले। गंमत अशी की ज्या कार्यकर्त्याच्या गाडीवर ते बसले त्याच्या दुचाकीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। पण धंगेकरांना आधी ही अडचण नव्हती आणि आताही नाही। कार्यकर्ता कुणीही असो तो आपलाच असं म्हणून ते सहजपणे त्याच्या गळ्यात हात घालतात। खरं तर या निवडणुकीत हुईज धंगेकरची बरीच चर्चा रंगली, पण आता निवडणूक निकालानंतर कुणी विचारत नाही हुईज धंगेकर। हुईज धंगेकर रवी धंगेकर। मतदारसंघात धंगेकर जातील तिथे लोक गर्दी करतात। राजकारणातलं हे चित्र विरळ आहे। नव्यानं राजकारणात येणाऱ्या तरुणांना लोकसंग्रह कसा गोळा करायचा याचा धडा धंगेकरांनी घालून दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला। सोशल मीडियावरती पेपर व्हायरल झाल्यानं परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि या गंभीर प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले। कॉपी मुक्त परीक्षा अभियानाच्या गप्पा करणाऱ्या बोर्डासमोर पेपर फुटी थांबवण्याचं मोठं आव्हान या निमित्तानं पुन्हा एकदा निर्माण झालेलं आहे। पेपर फुटला, बोर्डाचं गणित चुकलं, गणिताच्या पेपरमध्ये बोर्डच नापास। पेपर फुटीनंतरही बोर्ड काही ऐकेना। पेपरला कसे फुटले पाय? 12वीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच सोशल मीडियावरती व्हायरल झाला। त्यामुळे बोर्डाच्या कॉपी मुक्त परीक्षा अभियानाचे धिंडवडेच निघाले। सिंदखेड राजा तालुक्यामध्ये 10:30 वाजताच सोशल मीडियावरती गणिताचा पेपर व्हायरल झाला। हे पाहून विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसला। गणिताचा पेपर पुन्हा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे। असेच जर पेपर फुटत राहतील आणि असेच जर असे चोऱ्या होत असतील पेपरामध्ये तर आमच्या मुलाचं भवितव्य काय ठरणार आहे? हा गणिताचा पेपर जो फुटला हा पुन्हा परीक्षा घेण्यात यावी हे आमची आग्रहाची मागणी आहे। सोशल मीडियावरती व्हायरल झालेला गणिताचा पेपर सर्वांनी पाहिला, मात्र पेपर फुटला असं म्हणू शकत नसल्याचं बोर्डाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे। पेपर 11:30 वाजता व्हायरल झाल्याचा दावा अध्यक्षांनी केला। आजचा जो गणिताचा पेपर 12वीचा त्या पेजचा फोटो दिसतो तो, त्यामुळं हा पेपर फुटला असं म्हणता येणार नाही। प्रत्यक्ष हा किती वाजता व्हायरल झाला हा एक मुद्दा आहे। आपण यावर्षी सकाळच्या सत्रात 10:30 नंतर आणि दुपारच्या 2:30 नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला आत न सोडण्याची सांगितलेलं आहे। त्यामुळं हा किती वाजता झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि एकंदर बाकीचं विचारलं किंवा आपण वाहिनीवर बघितलं तर बाकीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना हा फारसा मिळालेला नाही। त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं, कुठल्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पेपर फुटीचा गंभीर प्रकार घडल्यानं लोकप्रतिनिधींनी त्याची गंभीर दखल घेतली। हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। आज ही बुलढाण्याची 4थी घटना आहे। सागर साहेब, तुम्ही मला म्हणताय सन्माननीय सदस्य, आपण निर्णय घेतला त्यावेळेला या सरकारने त्यावेळेस सांगितलं की बाबा 10 मिनिटं पहिला पेपर द्यायचा नाही, कारण पेपर बाहेर जातो म्हणून भरारी पथक काढले, सगळं केलं, मोबाईल अलाउड नाहीये। मग अध्यक्ष महोदय अर्धा तास आधी, जेव्हा की 10 मिनिटं आधी पेपरच द्यायचा नाहीये हे निर्णय घेतला गेला सरकारच्या वतीने, नवीन सरकारच्या वतीने, मग अर्धा तासच्या आधी हा पेपर बाहेर गेला कसा? जे काही त्या बाबतीतले जे कारवाई करण्याची आवश्यकता आहे, मग ते सेंटर प्रमुख असतील, त्या जिल्ह्याचा कोणी ज्याच्यावर जबाबदारी परीक्षा कंडक्ट करण्याची ते अधिकारी असतील, म्हणून संबंधित शिक्षण मंत्र्यांच्या समितीत चर्चा करून आजच संध्याकाळपर्यंत या बाबतीमध्ये कारवाई काय करण्यात आली आणि भविष्यात या गोष्टी कशा टाळता येतील या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे
अध्यक्ष महोदय आपण त्याचं निवेदन करू। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉपी मुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडालाय। अनेक ठिकाणी कॉपी बहाद्दरांना कॉप्या पुरवल्या जात आहेत। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय। त्यातच पेपर फुटी रोखण्यात बोर्डाला अपयश आलंय। त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे अन्यायच सुरू आहे। त्यामुळे सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।